बातमी अशोक खरात प्रकरणातीलच आहे। अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आले। खरातचा कथित सीए ललित पोफळे याचीच खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे। एसआयटीने ललित पोफळे याची तक्रार नोंदवून घेतली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर जो ललित पोफळे चौकशीच्या फेऱ्यात होता त्याच ललित पोफळेने भोंदू खरात विरोधात तक्रार दिलेली आहे। आर्थिक फसवणुकीची तक्रार त्याने दिलेली आहे। त्यामुळे अशोक खरात प्रकरणात हा नवा ट्विस्ट आलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आपण पाहिलं या प्रकरणात ललित पोफळे हा देखील चौकशीच्या फेऱ्यात होता, मात्र ललित पोफळेनंच आता खरात विरोधात तक्रार दिली आहे। काय म्हणणं आहे त्याचं? प्रणिता, ही एक महत्त्वाची बातमी म्हणायला लागेल, कारण अशोक खरातचे मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात या अशोक खरातने केलेले आहेत। वेगवेगळ्या धार्मिक विधी असेल, वेगवेगळे पूजा असतील, किंवा जे आलेले भक्त आहेत अशा लोकांना खडे देणं किंवा अन्य गोष्टी देणं, या सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जो माया आहे या अशोक खरातने जमवल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली होती। आणि त्यानंतर या अशोक खरातचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहेत। अशाही पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर या सगळ्या संदर्भात हे चौकशी करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचं सुद्धा जे एकूणच या अशोक खरातने केलेलं आहे अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर या सगळ्या प्रकरणी जे ईडीने सुद्धा हे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणात सीए जो आहे ललित पोफळे, जो अशोक खरातचं काम बघायचा, या ललित पोफळेची सुद्धा चौकशी होईल अशा पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झाली आणि मध्यंतरी चौकशी सुद्धा झालेली आहे। आणि या प्रकरणामध्ये आता हा नवीन ट्विस्ट आहे। ललित पोफळेंनीच आता अशोक खरातच्या विरोधात हे एक तक्रार जो आहे तो एसआयटी कडे दिलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात माझं देखील आर्थिक फसवणूक झालेला आहे अशा पद्धतीचं ललित पोफळेंनी या तक्रारीत म्हणलेलं आहे। कारण या आधी सुद्धा अशोक खरातच्या विरोधात 2-3 जे आहेत ते आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। आता या ललित पोफळे जो सीए आहे या अशोक खरातचं काम बघायचा, त्याच्या माध्यमातून खरं तर हे सगळे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत अशा पद्धतीचा संशय होता आणि त्याची चौकशी केली जाणार होती आणि मध्यंतरी झालेली सुद्धा होती। आणि त्यानंतर आता हा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतो। ललित पोफळेंनी अशोक खरातच्या विरोधात आता जवळपास 8 कोटी रुपयांची माझी जी आर्थिक फसवणूक आहे ते अशोक खरातने केलेली आहे अशा पद्धतीचं तक्रार जी आहे ती एसआयटी कडे या ललित पोफळेंनी दिलेली आहे। आणि या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल होईल अशाही पद्धतीचं माहिती मिळते। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल होईल पुढच्या 1-2 दिवसात अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे वेगवेगळे कारनामे आता जे अशोक खरातचं हे समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत, आणखीन काही गुन्हे आगामी काळात दाखल होतील अशाही पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। पण जो हा ललित पोफळे आहे जो चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला होता त्यांनीच आता जे अशोक खरातच्या विरोधात हे तक्रार दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जी किरण, त्यामुळे आता पोफळेच्या तक्रारी संदर्भात कशी चौकशी एसआयटी कडून करण्यात येते त्याकडे लक्ष असेल। तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची अपडेट या प्रकरणात समोर येते।